माननीय संभाजी भाईंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आपले शहराचे अध्यक्ष सन्माननीय अजितजी पाटील कवेकर साहेब, औषधचे सन्माननीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब, लातूर ग्रामीणचे सन्माननीय आमदार रमेश अप्पाजी कराड साहेब, आपल्या सर्वांचे नेत्या माननीय अर्चनाताई पाटील, आमचे लातूर ग्रामीणचे सन्माननीय अध्यक्ष बसवराजजी पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पाशाजी पटेल साहेब, आपले संघटन मंत्री माननीय संजयजी कोडगे, माजी खासदार सन्माननीय सुनीलरावजी गायकवाड साहेब, माजी आमदार सन्माननीय त्र्यंबक नाना भिसे, सन्माननीय व्यासपीठ समोर असलेले सर्वच माता भगिनी वडीलधारी मंडळी व सर्व तरुण मित्रांनो, अधिकचा वेळ घ्यायचा नाही. आपल्या सर्वांना आपल्या प्रदेश अध्यक्षांचं मत मनोगत या ठिकाणी ऐकायचंय. पण मागच्या 4-8 दिवसापासून लातूरमध्ये अनेक विषयाच्या अनुषंगाने काँग्रेसचे इथले आमदार यांनी सांगत आहेत की अभिमन्यू पवार कुठलेत, संभाजी पाटील कुठलेत, रमेश आप्पा कुठलेत, अर्चनाताई पाटील चाकूरच्या, संभाजी पाटील निलंग्याचे, अभिमन्यू पवार औशाचे, आप्पा रेणापूरचे. एक प्रश्न मी आपल्या सर्वांना विचारतो, अभिमन्यूचं घर कोणत्या प्रभागामध्ये येतंय? हो, 13. अर्चनाताईचं घर कोणत्या प्रभागामध्ये येतंय? 15. आमचे रमेश आप्पाचं घर कोणत्या याच्यामध्ये येतंय? 11. सुनील गायकवाड साहेबाचं घर कोणत्या प्रभागामध्ये येतंय? 12. संभाजी पाटीलचं घर कोणत्या प्रभागामध्ये येतंय? 17. कवेकर साहेबांचं घर कोणत्या प्रभागामध्ये येतंय? अमित देशमुखचं घर कोणत्या गावात येतंय? मग बाहेरचे कोण? अरे बाबा, अभिमन्यूचं शिक्षण झाले केशवराज मध्ये, रमेश आप्पाचं शिक्षण झालं रामेश्वर मध्ये, ताईचं लातूर मध्ये, माझं शाहू कॉलेज मध्ये, तुझं मुंबई मध्ये. तुला लातूरचं काय माहितीये? आपली इथं यात्रा असते ना, कोणती? सिद्धेश्वराची यात्रा. आणून एक दिवशी सोडायचं इथल्या आमदाराला आणि घरी जावा म्हणून सांगायचं. किती दिवस लागतील? काय बोलतात? लातूरचे प्रश्न माहिती, लातूर बद्दल काय माहिती? बँकेमध्ये एखादा चेक घेऊन गेला तर एकदा कॅश होतो, परत ते चेक 2दा कॅश होतो. लातूरची जनता फार उदार मनाची आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या जी पुण्याई होती, ह्याचा चेक अमित देशमुखला 3दा-4दा कॅश केलाय. आता कॅश होणार आहे का? चेक बाउन्स होणार. त्याच्यामुळे ह्या महानगरपालिकेमध्ये काँग्रेसवाले काही म्हणतील, खालच्या थरावर चिखल फेक करतील. आपल्या सर्वांना एकच लक्षात घ्यायचंय, आपल्याला वारसा जो आहे, त्यांना वारसा त्यांच्या घराण्याचा आहे, त्यांच्या परिवाराचा आहे. आपल्याला फार मोठा वारसा आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा विकासाचा वारसा आपल्या सोबत आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा विकासाचा वारसा आपल्या सोबत आहे. आणि हाच विकासाचा वारसा दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते गल्ली जर आणायचा असेल तर येणाऱ्या 15 तारखेला कमळाच्या समोरचं बटन आपल्याला दाबायचंय आणि काँग्रेसवर ही कर. साहेब, तुमच्याकडे असते का माहित नाही, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर असती. कर ह्या वेळेसची कर कुणावर येणार आहे? जरा जोरात, ह्या वेळेसची कर कुणावर येणार आहे? साहेब, निश्चितपणे ह्या वर्षीची कर ही लातूरमध्येच नव्हे तर ह्या राज्यामध्ये काँग्रेसवर ही कर आल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मी आपल्याला सांगतो. कुणी किती येऊ द्या, कुणी किती येऊ द्या, ताईंनी म्हटल्यासारखं ताईंचे जे शब्द आहेत आपल्याला खरं करून दाखवायचे. साहेब, उगाचच काहीतरी वातावरण करण्याचा प्रयत्न करा. आम्ही ताई एकत्रित सर्वजण टाकतील, ह्यांना माहित नाही
आम्ही एकत्रित संध्याकाळी सगळेजण 5-6 जण बसतो आणि उद्या काय यांनी बातम्या चालवणार आहेत बघतो. पत्रकार बांधवांना आम्ही आधीच ठरवून असतो. काँग्रेसला संधी बघू काय बोलतात. अरे तुम्ही तुमचं बघा ना. एक दिवशी सांगितले किंवा पोस्टर लावले, आमच्या तुमच्या ताई दिसत नाही, कोण बोलते काँग्रेसवाला. अरे बाबा नो, तुम्ही ज्यांना खासदार दिलात त्या खासदारचा साधा फोटो लावला नाहीत. हे आम्ही नाही, लातूरची जनता म्हणतीये. या सर्व गोष्टी जर पाहत आणि ताई आपण दिलेला शब्द, जो विधानसभेला जी कस उरलेली आहे, या महानगरपालिकेमध्ये आपल्याला दाखवून द्यायचंय की त्यांनी जे जे केले असतील, जे जे धांगड केले असतील, या महानगरपालिकेमध्ये 100% भारतीय जनता पार्टी निवडून यायला पाहिजे. ही भूमिका आपल्या सर्वांची राहायला पाहिजे. अधिकचा वेळ न घेता कुणीही आपलं फोकस बाजूला ठेवू नका. आपली गल्ली, आपलं बोळ, आपली मतदार यादी आपल्यासाठी गीता कुराण म्हणजे आपली मतदार यादी आहे. आपलं विश्व म्हणजे आपलं प्रभाग आहे. प्रभागाच्या बाहेर काय चाललं माहित नाही. आपल्याला फक्त गेल्यानंतर, भेटल्यानंतर सांगायचंय. 3 जिथं जिथं 4 बटन दिसतील, कमळ दिसल, कमळाच्या समोरचं बटन दाबा. एवढीच विनंती करा आणि या महानगरपालिकेमध्ये परत एकदा 100% बहुमताने भारतीय जनता पार्टीचं सरकार आपल्याला आणायचं आहे. आपण देवेंद्रजींना आता भाऊ आपलं स्वागत फक्त कमळाच्या फुलांनी केलं. आम्हाला कसं तरी वाटलं कसं, पण शेवटी एक स्वागत लातूर स्टाईलनी करावं. काय म्हणते लातूर?